इन्स्टेड ऑफ कुलू मनाली तुम्ही इकडे जा, हे सुद्धा एक्सप्लोअर करण्यासारखं आहे. ओके ओके. आणि मग जर आपण खाली आलो इकडे साऊथकडे जर आलो तर मग साऊथकडे असे काय लोकेशन आहेत? कोली हिल आहेत. साऊथला मी मोस्टली ऑन बाईक गेलेली आहे, एक्सप्लोअर केलेलं आहे. हा, बाय कार वगैरे पण गेलेली आहे. पण कोली हिल असेल किंवा मारवांदे बीच असेल तर हे प्रचंड सुंदर आहेत. आणि जनरली आपल्याकडची जी वाळू आहे ना ती थोडी डार्क शेडची. तू जर फुकेत क्राबीची वाळू बघितली, जे बीचची वाळू असते ती एकदम व्हाईट सँड बीच आहेत, पण आपल्याकडे थोडेसे डार्कर आहेत. पण या बाजूला गोल्डन रेती आहे सगळी. आणि गोल्डन बीच एकच माहितीये लोकांना, जो केरलामध्ये, पण तो नाही. इकडे मारवांदे बीच आहे ना, तो अख्खा जो कोस्टल कर्नाटकचा रोड आहे तो अमेझिंग आहे. तुम्ही रोड ट्रिप, जे कोणी रोड ट्रिपला जातात त्यांच्यासाठी तो छान आहे. आणि काही गर्दी नाही. अरे वा. काही गर्दी नाही, फक्त चहाच्या टपऱ्या ते पण पलीकडे कुठेतरी असतात. पण रेती जी आहे किंवा स्वच्छता, लोक जात नाहीत तर स्वच्छता असते. सो हे एक्सप्लोअर झाले पाहिजेत. मारवांदे बीच इज वन ऑफ माय फेवरेट बीच. की गर्दी नाही, काय नाही, लोक नाही, शांतता, ढिंचॅक गोवा टाईप वाईब्स नाही. सो दिस इज ब्युटिफुल. मग इकडे ह्या कोस्टलला, पॉंडिचेरीच्या कोस्टलला, पॉंडिचेरी तर बेसिकली अगेन ज्या लोकांना गोवा म्हणजे ते साऊथचं गोवा आहे, महाराष्ट्राचं आपलं गोवा, तसं पॉंडिचेरी हे बेसिकली चेन्नईचं गोवा तसं आहे. पण तिथे महाबलीपुरम नावाचं एक, जे पॉंडिचेरीकडे जाताना शंकराचं खूप जुनं मंदिर आहे, म्हणजे पांडवकालीन मंदिर आहे. शंकर पण आता आतमध्ये नाहीये, म्हणजे शंकराची मूर्ती पण आतमध्ये नाहीये, पण ते मंदिर हे कळतं. आपल्या लेण्या जेवढ्या जुन्या आहेत, एलोरा केव्ह, मंदिराचं स्ट्रक्चर अजूनही आहे आणि त्याला काही झालेलं नाहीये. तर ते मंदिराचं स्ट्रक्चर बघायला जास्त लोकांनी गेलं पाहिजे. सो पॉंडिचेरीला जातातच लोक, पण जाता जाता हे पण बघा, ते पण तिथे आहे. आणि तिथला बीच पण तेवढाच सुंदर आहे. ओके. सो जे बीचेसचे ऑप्शन आहेत, आणि आता आपण बीचेस बद्दल बोलतोच आहे, तर तुम्हाला जो लक्षद्वीपचा जो सीन सांगितला होता तर तो नेमका काय होता आणि ते किती वर्षांपूर्वी घडलं हे पण आधी सांग. आता लक्षद्वीपचा ज्या वेळेला माझा प्लॅन चालू होता की आपल्याला लक्षद्वीपला जायचंय, मी ओव्हरऑल कॉस्टिंग काढली. सो इट वॉज अराउंड लाईक 60,000 to 80,000. आणि देन पुढे अजून प्लस तिथे तेवढ्या त्या काळी फॅसिलिटी, म्हणजे मी किती वर्षापूर्वी, 7 वर्षांपूर्वी असेल. म्हणजे साधारण 2017. हो, 15 ते 17च्या दरम्यानची ही गोष्ट असेल. आणि फॅसिलिटीजचं थोडंसं बघत होते तर ते नाहीये जास्त. सो देन मग मी परत, आता मला ऍक्च्युली ती व्हाईट सँड बीच जो आहे आपल्याकडे, जी स्वच्छता आणि ते निळं पाणी, मॉलदीव्सचं जे पाणी असतं, तर मला थोडासा इंटरेस्ट, मला आता तसा बीच बघायचा आहे असं थोडंसं होतं. अंदमानला बरेच लोक जातात, बरोबर, एका स्पेसिफिक आयलंडला जातात. ऍक्च्युली अंदमान बद्दल पण बोलण्यासारखं खूप आहे, पण ठीक आहे, पहिले आपण लक्षद्वीप बद्दल बोलूया. तर मी ओव्हरऑल कॉस्टिंग काढलं, ओव्हरऑल गोष्टी बघितल्या. तर या कॉस्टिंग मध्ये या फॅसिलिटीज तर नाहीच आहे. आणि याच्यापेक्षा मग स्वस्त तर उलट भारताबाहेर जाणं, फुकेत, क्राबी, बाली, हे तर ह्याच्यापेक्षा स्वस्त होतं, इन्क्लुडिंग ट्रॅव्हलिंग, सगळं विथ फ्लाईट आणि एव्हरीथिंग. मग मी विचार केला की ठीक आहे, लक्षद्वीप मे बी नेक्स्ट टाइम. आणि देन मग मी गेले बालीला, फुकेत, क्राबीला, कारण सेम टाईपचे बीच, स्वच्छ पाणी, व्हाईट सँड बीच हे तिथे आहेत, बरोबर, आणि विथ फॅसिलिटीज, विथ 5 स्टार हॉटेल्स. सो दॅट्स वाय की अगदी मॉलदीव्स नाही, पण मी फुकेत, क्राबी आणि बाली तर प्रिफर केलं होतं लक्षद्वीप पेक्षा. पण आता नेक्स्ट टाइम डेफिनेटली मी, म्हणजे तोच प्रश्न होता की आता जे 7 वर्षांपूर्वी तू जे काही मालदीवचं स्ट्रक्चर बघितलं, इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा ओव्हरऑल जे काही रिसर्च मध्ये तुला दिसलं ते, आणि आता जे तू बघतीयस करंटली मागच्या साधारण महिन्याभरामध्ये, तर यात तुला किती डिफरन्स? आता लक्षद्वीप मध्ये बेसिकली टाटा ग्रुप इन्व्हेस्ट करतोय, राईट. सो मला खूप हाय होप्स आहेत आता, कारण मला पर्सनली आता मॉलदीव्सला जायचं नाहीये. ओके, मी गेले नाहीये आणि मला जायचं नाहीये. बॉयकॉट म्हणजे बॉयकॉटच, करेक्ट. आणि आय विल फॉलो दॅट. ठीक आहे की जाऊ दे, माझ्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत, मी ते हे करेन. आणि ऑफकोर्स सपोर्ट इंडिया, एक्झॅक्टली, सपोर्ट इंडियन प्रोडक्ट. सो ताजचे आता तिथे रिसॉर्ट्स होणार आहेत. सो नेक्स्ट टाइम डेफिनेटली मला खूप हाय होप्स आहेत की आपल्याला गरज नाहीये विजाची वगैरे मॉलदीव्सच्या,
आपण इकडे जाऊया. आणि डेफिनेटली मालदीव्स इज बेसिकली फॉर हनीमून कपल्स सगळ्यात जास्त, त्यासाठी हे जास्त केलं जातं. पण हेच जर आपल्याला लक्षद्वीप मध्ये मिळतंय तर का दुसरीकडे नाही जाणार लोक? आणि कॉस्ट अजून आपल्याला माहिती नाही, पण डेफिनेटली जेवढं तिकडे. आता मी मध्यंतरी जे बघितलं ना, म्हणजे जो सोलो पॉडकास्ट केला होता त्यावेळेस रिसर्च करताना एक गोष्ट वाचण्यात आली होती की ऑलमोस्ट जे मालदीवची ट्रिप साधारण एक पर पर्सन कमीत कमी 1.5 लाख, किती नाही म्हणजे तुम्ही 1.5 ते 5 पर्यंत जाते, डिपेंड ऑन फॅसिलिटीज तुम्ही जे काही घेताय. तीच आत्ताच्या लक्षद्वीपची जी ट्रिप आहे ती 50,000 पासून स्टार्ट होते आणि ती संपते साधारण 2 लाख. बेस्ट आहे म्हणजे आत्ताच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर. मे बी ताजने वगैरे, चल ताजने करून केलं आता वॉटर विलाज होतील एक्झॅक्टली. सो हे आहे. आणि हा आता पुढचा प्रश्न आहे की जसं तुम्ही लक्षद्वीपचं तसं अंदमान निकोबार यांच्याबद्दल काही आहे? आता अंदमान निकोबारचे अगेन व्हाईट सँड बीच आहेत, ते खूप सुंदर आहेत, पण तिथे सुद्धा ते वॉटर विला वगैरे प्रकार नाहीयेत आपल्याकडे. तर प्लस अंदमान निकोबार मध्ये जे जनरली एक्सप्लोअर करतात सावरकरांचं स्मारक आणि त्या गोष्टी ते तर आहेच, जेल वगैरे ते आहेत, पण आपल्याकडे ऍक्टिव्ह व्होल्कॅनो आहे. भारतामध्ये ऍक्टिव्ह व्होल्कॅनो आहे हेच लोकांना माहिती नाहीये. एक्झॅक्टली, म्हणजे आता मी पण आज ऐकतो बॅरन आयलंड वरती ऍक्टिव्ह व्होल्कॅनो आहे आणि तो एक्सप्लोअर झाला पाहिजे. अनफॉर्च्युनेटली मला तो अजून एक्सप्लोअर नाही करता आला, कारण इन्फॉर्मेशन नाहीये त्याबद्दल. कसं जायचं, काय करायचं याच्याबद्दल डिटेल माहिती नाहीये आणि तिथे गेल्यानंतर ती माहिती घेऊन ते प्लॅन करणं इज लिटल डिफिकल्ट. आपण कायम प्लॅन आधी करतो. सो आपल्याकडे ऍक्टिव्ह व्होल्कॅनो आहे त्याबद्दल माहिती नाहीये, ते लोकांना समजलं पाहिजे, ते एक्सप्लोअर झालं पाहिजे. आणि असे व्होल्कॅनोज डेफिनेटली बाकीच्या आयलंड्सवर असतील आपल्याकडच्या. तर अजून असं काय काय आहे, कारण भारत हा मी बघतीये की आपल्याकडे काय नाहीये. भारतामध्ये सगळं आहे. आपल्याकडे व्हाईट ब्युटी आहे हिमालयांची, बरोबर, आपल्याकडे बीच आहे, आपल्याकडे ग्रीन ब्युटी आहे, ग्रीन डोंगर पण आहेत साऊथ मध्ये, आणि आपल्याकडे व्हाईट सँड बीच पण आहेत जे अंदमान निकोबार लक्षद्वीप. सो काय नाही आपल्याकडे? आपल्याकडे गड किल्ले आहेत, फोर्ट्स आहेत, सो ऐतिहासिक सौंदर्य आहे आपल्याकडे, स्पिरिच्युअल पण टुरिझम होतं. सो असं एकही गोष्ट नाहीये की जे आपल्याकडे नाहीये, पण लोकांना माहिती नाहीये जास्त. ठराविक जागा माहिती आहेत, तसं नाही, बाकीचं पण एक्सप्लोअर झालं पाहिजे. आणि त्यासाठी एक्सप्लोरर वृत्तीचे जास्त लोक, क्युरिओसिटी जास्त असते त्या गोष्टीला, की बाबा ठीक आहे, जर मी आता हिमाचलला चाललोय तर कुल्लू मनाली सोडून अजून मी काय बघू शकतो. निदान एक ती मेहनत घेणं गरजेचं आहे की बाबा इथे काय बघू शकतो मी अजून. किंवा आपल्या सगळ्यांना माहिती की जो एक उन्हाळ्याचा पिरियड येतो त्या पिरियडमध्ये खूप गर्दी होते तिकडे, कुल्लू मनाली असेल किंवा ओव्हरऑल काश्मीर असेल, जे फेमस स्पॉट आहेत. मग त्या स्पॉटला त्या गर्दीत जाऊन मरण्यापेक्षा एखाद्या शांत ठिकाणी जाऊ शकतो का आपण? अजून काही ऑप्शन आहेत का? पण शेवटी दुसऱ्या बाजूला तोही विषय आहेच की आजकाल सगळ्यांना सोशल मीडियावर दाखवायचं. लाईक आता तू जसं म्हणली की हिमाचलला समजा खज्जरला जर गेलो, हू नोज, त्याला बहुतेक मिनी स्कॉटलंड वगैरे काहीतरी म्हणतात. पण हे कुणाला माहिती का? मी जर लोकेशन टॅग केलं, मी मनाली टॅग केलं, अरे वा कधी गेलास मनालीला, डीएम येणार आहेत, खजियारला नाही येणार आहे. हाच सिंपल जो मुद्दा आहे, हाच असतो लोकांचा. आणि मग हे ज्यावेळेस तू टुरिझम करते, खास करून भारतामधलं, तर या टुरिझम मध्ये तुला काय टाईपचे टुरिस्ट दिसतात? बघ, आता मी बऱ्याच कॅटेगरीचं टुरिझम बघितलंय आणि केलंय पण. ओके, काही लोक असतात की ज्यांना फक्त रिलॅक्स करायचं असतं, त्यांना फिरण्यामध्ये पण तेवढा इंटरेस्ट नसतो. त्यांना त्या जागेवर जायचं, त्या खिडकीमधनं, त्या बाल्कनीमधनं तो व्ह्यू पाहिजे आणि रूम मध्येच बसायचंय, खायचंय, म्हणजे रिलॅक्स. ठीक आहे, त्यांचं कामाचं हे तसं असेल मे बी की त्यांना फक्त तेवढं 2 दिवसाचा ब्रेक पाहिजे असतो बास. त्याच्यानंतर काही जण असतात की ज्यांना बाईकवरतीच फिरायचं. हा, मग ते डेस्टिनेशन पण कधी कधी ठरवतात, रोड ट्रिप, ज्यांना रोड ट्रिप्स करायच्यात. काही जण असतं की ज्यांना त्या जागेबद्दल खरंच माहिती हवी आहे, ते अनुभवायचंय आणि नक्की एक्झॅक्टली तिथल्या एनर्जीज काय आहेत, तिथल्या वाईब्स काय आहेत, काय ते शहर काय मला सांगतंय, मला काय शिकवतंय, यावरती फोकस असतो काही जणांचा. आणि काही जणांचं असं असतं की मला काहीच करायचं नाहीये, मला फक्त स्टेकेशन, त्याला स्टेकेशन, मला इथून उठून इथे काम करायचा कंटाळा आलाय कारण वर्क फ्रॉम होम आहे, ते मला तिथे जायचंय, बस एक वायफाय मिळालं आणि माझा लॅपटॉप असेल, मला तिथे जाऊन वर्क फ्रॉम होम करायचं. सो मला असं वाटतं की आपल्याला अजून थोडंसं ना, की ज्यांना खरंच
जागांची माहिती हवी आहे आणि अजून सुद्धा त्या टाईपच्या टुरिझम मध्ये इंटरेस्ट आहे अशा लोकांची गरज आहे. आणि या कल्चरमध्ये किंवा पार्टी कल्चरमध्ये कुठेतरी आपण आपल्या देशाबद्दलची माहिती घेणं किंवा आपल्याच देशाबद्दल जाणून घेणं हे कुठेतरी मागे पडत चाललेलं आहे. बरोबर. आणि इंस्टाग्रामसाठी फक्त हा व्ह्यू महत्वाचा आहे ना, मग बास तिथे जे रिसॉर्ट असेल, आजकाल रिसॉर्ट असेच बनलेले असतात की जिथून तो महत्वाचा, आता आतिरापल्लीचा जो धबधबा आहे त्या धबधब्याचा बास एक क्लिक आला पाहिजे जिथे मी थांबली आहे आणि तो मध्ये कोणी दिसलं पाहिजे, ते पाणी दिसलं पाहिजे. या टाईपचं टुरिझम वाढत चाललंय की जिथे काही करायचं नाहीये. त्या आतिरापल्लीची माहिती काय आहे, किती फूट आहे तो, काय आहे, किती मोठा आहे, त्याबद्दल काही माहिती नाही. रिसेंटली माझा एक मित्र अशाच एका जागेला गेला आणि गोवा पकडू आपण, म्हणजे गोव्यालाच गेला होता तो. आणि मी त्याला विचारलं की तू गोव्यामध्ये कुठे फिरलास आणि काय काय बघितलं. तो म्हटला काय नाही, मी गेलो, सी फूड खाल्लं, या क्लबला गेलो, त्या क्लबला गेलो. म्हटलं मला गोव्याची माहिती सांग. क्लब हा मानव निर्मित आहे, बरोबर, टुरिझमसाठी झालेलं आहे. मला गोव्याबद्दल माहिती सांग की तू गोव्यामध्ये ह्या बीचला गेला तर काय आहे त्याचं, किंवा तिथे चौरंगीनाथाचं टेम्पल आहे, त्या टेम्पलमध्ये तू गेलास का, शांतादुर्गाचं टेम्पल आहे, त्याची माहिती काय आहे, त्याबद्दल माहिती आहे. त्या चर्च आहे, त्या चर्चची माहिती काय आहे, त्याबद्दल आपल्याला माहिती नाही. आपल्याला फक्त ते बिअरची वाटी घेऊन बसायचं. सो हे टुरिझमचं कल्चर आता वाढत जातं. राईट. मग कुठेतरी म्हणून बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या मागे पडत चालल्या. नॅचरल ब्युटी किंवा त्यातला जो पीस आहे, पीस मागे पडतोय, तो मागे पडतोय. शो ऑफ जास्त व्हायला, आणि शो ऑफ साठी टुरिझम केलं जात आहे की हा तू जाऊन आलीस ना तिकडे मी पण जाऊन आलेली आहे. हा, पण तिकडे जाऊन तू काय केलं आणि मी काय केलं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आणि तो कळत नाही. आता होतं नाही, इव्हन बऱ्याच वेळा असं होतं की फ्रेंड सर्कलमध्ये पण, अरे यार लोड आलाय, कामाचा लोड आलाय, कंटाळा आलाय, मला शांत व्हायचं, पीस पाहिजे. मग कुठे, मला गोव्यालाच जायचं. जा नाही तर 100 किलोमीटरवर बीच आहे ना, काय प्रॉब्लेम आहे. नाही, ते 10,000 होऊ शकतं, पण नाही, गोव्याला जाऊन मी 20,000ची ट्रिप करेल, प्रॉब्लेम नाही, पण मला गोव्यातच मला शांतता मिळते. तर तो विषय आहे. आणि मग हे टाईपचे आता तू टुरिस्ट सांगितलेच आहेत. आणि मग यामध्ये जो ओव्हरऑल टुरिझम करताना 2 गोष्टी आहेत. एक सेफ्टी जी आहे, खास करून ॲज अ वुमन तू काय सांगू शकतेस त्या ओव्हरऑल सेफ्टीबद्दल, आणि इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्हमेंट अजून काय काय झालं पाहिजे. बघ, जनरली आता ज्या वेळेला विमेन्स सेफ्टीबद्दल बोललं जातं, मी तुला मी ज्या सोलो ट्रिप्सला जाते मी त्यावेळेच मी काय फॉलो करते काही गोष्टी याचं मी तुला सांगेन. कारण ग्रुप बरोबर जात असताना मला तो इश्यू येत नाही सेफ्टीचा. पण सोलो ट्रॅव्हलर्सच्या वेळी मला पर्सनली माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्ही किती वाजता कुठे जाताय, कुठे राहताय. बरोबर. आणि थोडंसं तुमचं, प्रत्येक स्त्री ही इंट्युटिव्ह असते, तिला कळतं आजूबाजूच्या एनर्जीज मधनं. सो शक्यतो तुम्हीच विमेननी ही काळजी घेतली पाहिजे की तुम्ही त्या ठिकाणी जर तिथे वर्दळ नसेल अंधार पडल्यानंतर तर गप रूमवर यायचं, एकटं फिरायचं नाही. बरोबर. आता मी सोलो ट्रिप पॉंडिचेरीला केली आहे, मी गोव्यामध्ये पण सोलो ट्रिप केली आहे, मी नॉर्थला सोलो ट्रिप केली आहे. तर नॉर्थला तर आहे ना जास्त म्हणजे शहरी भाग कमी असतो, त्याच्यामुळे तुम्हाला नो मॅटर वॉट आपल्या सनसेटच्या आधी परत बॅक टू पॅव्हिलियन यावं लागतं. पण गोवा सारख्या ठिकाणी, पॉंडिचेरी सारख्या ठिकाणी नाईट मार्केट्स असतात. मग त्या नाईट मार्केटमध्ये सुद्धा जाताना तुम्ही नक्की किती वाजेपर्यंत तिथे थांबणार आहे आणि तुमचं गुगलचं लोकेशन हे आता शेअर करता येतं आपल्याला, ते कायम शेअर करून ठेवायचं आपल्या आईबाबांच्या फोनवर, त्यांना सतत ते दाखवायला लावायचं की एखाद्या ठिकाणी ती जर 2-3 तासापेक्षा जास्त आहे किंवा फिरताना ते दिसत नाहीये, चालत असू तरी लोकेशन चेंज होतं, तरी सुद्धा कोणीतरी ते ट्रॅक केलं पाहिजे घरातलं. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. गोव्याला सुद्धा मी ज्या वेळेला एका बीचवरती बसले होते, कलंगूट बीचला बसले होते, आणि आय प्रिफर नॉन पार्टी प्लेसेस. मला तो समुद्राचा आवाज ऐकायचा असतो, मला तो वाऱ्याचा आवाज ऐकायचा असतो, मला ते फील करायचं असतं की मी तिथे बसलीये, ती अथांगता वगैरे. सो तिथे सुद्धा ज्या लोकांना कळलं की मी सोलो ट्रिपवर आहे, कळतं आजूबाजूच्या लोकांचं आपल्याकडे लक्ष असतं, आपल्या सुद्धा आजूबाजूला लक्ष असतं कोण काय करतंय. तर मला 2-3 बायकांनी येऊन सांगितलं तू जास्त वेळ इथे बसू नको, तू वेळेत घरी जा, अंधार पडायच्या आधी घरीच जा. आता खरं तर गोव्याचं चित्र असं आहे की
गोवा तर किती गर्दीची प्लेस असते, काही प्रॉब्लेम नाही, लोक असतात सतत, बट स्टील ती लोक सुद्धा सांगतात. सो काही गोष्टी तुम्ही फॉलो करा ना, तुम्ही स्वतःहून फॉलो करा ना, की अंधाराच्या आधी जा ना घरी, सनसेट बघा, सनसेट नंतर सुद्धा थोडा वेळ मिळतो, मग जा ना घरी. तोपर्यंत आपणच चुकीच्या वेळेला बाहेर राहायचं, चुकीच्या ठिकाणी राहायचं ना, आपण आजूबाजूकडे लक्ष द्यायचं नाही. याच्यामध्ये आपल्यालाच प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. बरोबर. तिथं दारू पिणारी लोक असणारच, तुम्ही त्यांना कंट्रोल नाही करू शकत, ये बाबा तू दारू पिऊन माझ्याशी बोल. प्रत्येकाला मोरल व्हॅल्यू शिकवले जाऊ आपण दुसऱ्याला शिकवू नाही शकत. सो याच्यामध्ये बेसिकली मुलींनी हे स्वतः वरती काम करायची गरज आहे, की स्वतःच आपण थोडंसं व्यवस्थित राहायचं, थोडंसं व्यवस्थित वागायचं आणि गप आपल्या अंधाराच्या आधी घरी जायचं, जर तुम्ही सोलो ट्रिप्सवर आहात तर. आणि या सगळ्या लोकेशन शेअरिंग वगैरे हे घरी माहिती पाहिजे, तुम्ही कुठे जाताय काय वगैरे, किंवा मी म्हणेन घरीपेक्षा कोणीतरी जबाबदार व्यक्ती जी घरची असेल, तुम्ही ओव्हरऑल एक आयडिया राहील. आणि त्या गोष्टीची म्हणजे एक आहे, आता सायबर सिक्युरिटीमध्ये पण तो विषय येतो, काही क्लायंट्स आहेत तर ते पण सांगतात की तुमची डिजिटल फुटप्रिंट खूप महत्वाची असते प्रत्येक गोष्टीची. इट्स ओके की म्हणजे चुकून काही जर घडलंच अपरिहाय तर त्या पॉइंटला तुम्हाला ट्रॅक केलं जाऊ शकतं तुमच्या मोबाईल लोकेशननुसार. पण इन दी एंड व्हॉट्सॲप लाईव्ह लोकेशन हा ऑप्शन जर ऑन असेल तर तुमची डिजिटल फुटप्रिंट प्रत्येक सेकंदाची ट्रॅक होते. करेक्ट. जी टॉवर वाईज मोबाईल ट्रॅक करतो काय आपण, टॉवर वाईज ट्रॅक करतो, तो एक्झॅक्ट लोकेशन ट्रॅक करायला बराच वेळ जातो आणि त्यात तो स्विच ऑफ असेल तर खूप अवघड होतं. पण लाईव्ह लोकेशन मध्ये तो विषय थोडासा वेगळा पडतो. डिजिटल फुटप्रिंट असणं खूप गरजेचं असतं. तू डिजिटल फुटप्रिंट्स बद्दल बोलला तर याचा अर्थ असा आहे की तुमचं गुगल लोकेशन, याचा अर्थ असा नाही की तुम्ही ऍक्च्युअली सोलो ट्रिपला बसला एका बीच वरती आणि लगेच तुम्ही इंस्टाग्राम स्टोरीला टाकलंय सोलो ट्रिप हॅशटॅग. नाही, लाईव्ह लोकेशन तुम्ही कुठे आहात. आणि लिटरली आता लाईव्ह लोकेशन मध्ये जर आपण व्हॉट्सअपला चेक केलं तर व्हॉट्सअपला आय थिंक 24 आवर्स पर्यंतचं लाईव्ह लोकेशन तुमचं देता येतं. सकाळी उठले लाईव्ह लोकेशन ऑन करून द्या, झोपेपर्यंत ते तसं ट्रॅक होतच आहे, घरच्यांना कळतंय. एकदा तिथं झूम केल्यावर दिसतं की बाबा हा या हॉटेलला हा पोहोचलाय, म्हणजे याच्या लोकेशनला तो पोहोचलाय, तिथून घरचे थोडे निवांत होऊन जातील. सो तू जे म्हणलीस ते बरोबर आहे. आणि पुढे जे इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड जे आहे मग त्यामध्ये अजून काय तुला वाटतं? मला पर्सनली जे जाणवलं ते म्हणजे आपल्याकडे वॉशरूम्स नाहीयेत, एकतर नाहीयेत, जिथे आहेत त्यांची स्वच्छता नाहीये. तर ती स्वच्छता डेफिनेटली मेंटेन करण्यासाठी आपल्या गव्हर्नमेंटला काम केलं पाहिजे, इक्वली आपल्याला काम केलं पाहिजे, की जर ते आपल्याला प्रोव्हाइड करतायत तर आपण सुद्धा ते स्वच्छ ठेवले पाहिजे. बरोबर. मी मोस्टली बिहारमध्ये किंवा युपी मध्ये ट्रॅव्हल करताना हे ऑब्झर्व केलेलं आहे. मी रोड ट्रिप्सला गेले होते किंवा जनरली जरी फिरायला गेले, बिहारमधनं पास होताना आम्ही पाणीच पित नाही. आणि दिस इज नॉट गुड फॉर युअर हेल्थ. जास्त पाणी प्यायचं नाही, कारण का तिथल्या आता आपल्याकडे असं त्यांनी सिस्टीम केली होती, बिस्लरी वगैरे बिस्लरी वगैरे पाणी प्यायचं ते तसं नाही, पण पाणी पिल्यामुळे वॉशरूमला जावं लागतं. मग ते वॉशरूम आपल्याला मिळणार नाही हे आपल्याला माहिती असतं, स्पेशली स्त्रियांना. तर मग बेटर वे नाही, म्हणजे नको, ठीक आहे हॉटेलवर पोहोचल्यावरती बघूया वगैरे, पण इट्स नॉट गुड फॉर युअर हेल्थ अगेन. पण हे का करावं लागतं? कारण मी मोस्टली बघते की समजा आपल्याकडे प्रोव्हाइड केलेलं आहे की प्रत्येक पेट्रोल पंपावरती वॉशरूम्स आहेत, पण नसतात रे स्वच्छ. राईट, खरी गोष्ट आहे. म्हणजे नाही जाऊ शकत तिथे. पब्लिक टॉयलेट सगळ्यात. आणि ते होल वावर इज आवर ही कन्सेप्ट आता जुनी झाली, आता नाही ते शक्य होत. प्रत्येक ठिकाणी कॅमेरे लावलेले, शेतांमध्ये पण कॅमेरे असतात. सो हे शक्य नाहीये आता की आपण रॅन्डमली कुठेतरी जाऊ शकतो वगैरे. आणि स्त्रियांना तर हे प्रॉब्लेम्स बरेच. बरोबर. सो त्यामुळे आपल्याकडे वॉशरूम्स, तुम्ही समजा मी म्हणते की तुम्ही अशी चेन काढा की जिथे ना ते फक्त वॉशरूम्स असतील ऑल ओव्हर इंडिया. अशी कुठली तरी चेन की जिथे तुम्ही 10 रुपयाच्या घ्या ना 25 रुपये, ज्यांना खरंच जायचंय ते जातील. कारण बाहेरच्या देशांमध्ये हे आहे, अशा चेन्स आहेत की त्या वॉशरूमच्या चेन्स आहेत की मग आम्ही ट्रॅक करतो की अच्छा हे या चेनचं वॉशरूम कुठे आहे, मग तिथे आम्ही जातो, आम्ही तो $1 टाकतो आणि आम्ही युज करतो. सो आम्ही तिथे $1 म्हणजे मी US मध्ये तर मी $80 रुपये देऊ शकते, देते, बरोबर. सो इथे मला 20-25 रुपये त्याला काही नाही वाटणार जर ते स्वच्छ मिळत असेल. एक्झॅक्टली. सो
म्हणजे ज्यांना कोणाला बिझनेस चालू करायचा प्लीज असं काहीतरी बघा, विचार काहीतरी विचार करा. करेक्ट. आणि मग जे आता तू आधीचं जे टुरिझम बघत होतीस भारतातलं, किंवा आता गेले जवळपास आय थिंक 1-2 वर्ष झाले तू US ला असतेस, किंवा तू आता परत आली पण तू फिरते आहेस कंटिन्यू, तर मग तुला जे आधीचं टुरिझम होतं जे कदाचित तू असं समजू की आपण 2019च्या आधी तू बघत होतीस आणि आत्ता जे बघतीयस त्याच्यात तुला काय डिफरन्स दिसतो? आधीच्या टुरिझम मध्ये अगेन तो सेम सोशल मीडियाचा मुद्दा येतो इथे, की आधीच्या टुरिझम मध्ये लोक फोटोशूट साठी वगैरे फिरायचे नाहीत, जागेसाठी फिरायचे, लाईफस्टाईलच्या चेंजसाठी फिरायचे, आणि त्यामध्ये कुठेही व्हिडिओ शूटिंग वगैरे जास्त प्रकार नसायचा. तर त्या जागी जाऊन ती जागा एन्जॉय करणं, मेंटल पीस महत्वाचं, किंवा तिथे एन्जॉय करणं हे जास्त होतं. आणि आता सगळ्यांकडे कॅमेरे असतात, सगळ्यांकडे आपले व्हिडिओ शूटिंगचं हे असतं, माईक असतात की त्या जागेबद्दल माहितीच सांगायची असते. मग या सगळ्यामध्ये कुठेतरी मला असं, म्हणजे माझ्या बाबतीत पण असं झालं की मी 1-2 ट्रिपला ऑब्झर्व केलं की अरे मी जातीये, मी फोटो काढते, व्हिडिओ काढतेय का तर ते इंस्टाग्रामवर टाकायला, पण ऍक्च्युली मी किती वेळ तो समुद्र बघितला माझ्या नजरेने, तर नाही ते मी तिथे एन्जॉय केलं का, मी ते फील केलं का, तर नाही. हो, मी इंस्टाग्रामवर खूप लाईक्स मिळवले, पण इन रियालिटी मला तिथे जाऊन जे शांत बसायचं होतं बीचवरती काहीही विचार न करता, ते मी केलंच नाही. ते समाधान मिळालंच नाही. मी ट्रिपला गेल्या, म्हणजे एक चेंज म्हणून मी गेल्याचं समाधान मिळालं नाही. सो देन आय स्टॉप्ड पुटिंग एव्हरीथिंग ऑन इंस्टाग्राम. मी फक्त फिरायला लागले, मी फोटोज पण नाही काढत. याच्यामध्ये अजून एक असतं मुलींचं की आजकाल आहे ना की पूर्ण आवरायचं, तयार व्हायचं, ड्रेसअप व्हायचं, पण तुम्ही कुठे जाताय, तुम्ही कसे कपडे घालताय, एक्झॅक्टली बरोबर. तुम्ही एखाद्या शक्तिपीठाला जाताय समजा, पकडून चालतो, किंवा निमकरोली बाबाच्या आश्रमामध्ये जाताय आणि तुम्ही तिथे इंस्टाग्राम साठी म्हणून शॉर्ट घालताय, शॉर्ट ड्रेसेस घालताय. दिस इज रॉंग. एक्झॅक्टली. हे नसलं पाहिजे. तर तुम्ही त्या करोली बाबाच्या आश्रमामध्ये, निमकरोली बाबाच्या आश्रमामध्ये का जाताय? तिथली तुम्हाला स्पिरिच्युअलिटी पाहिजे असं तुम्ही इंस्टाग्रामवर दाखवताय. तुम्ही खरं तिथे जाऊन ध्यान लावताय का? तुम्ही नाही करत. तुम्ही ते फोटो टाकताय. नाही, आहेत बऱ्याचशा रील्स असतात, म्हणजे खूप प्रसिद्ध मंदिरं आहेत, काहीतरी ट्रेंडिंग ऑडिओ असतो त्या मागे, आणि त्यावर त्या मुली डान्स करतात. म्हणजे ठराविक प्रोफाईल्स आहेत इंस्टाग्रामवरचे, ते दिसतात. मुलीच नाही, मुलं पण काही कमी नाहीये, त्यांचे नखरे आहेत. आणि इन रिअल लाईफ आता प्री वेडिंग शूट करत असताना तर असे, म्हणजे लिटरली म्हणतो ना ते तीव्र सनक जाते डोक्यात, ते वाले किस्से. म्हणजे टुरिझम मधलं पण जर बघितलं की सिंहगडला जाताना वगैरे आहे ते ठीक आहे, तुम्ही ट्रेक करताय, तुम्ही कम्फर्टेबल कपडे घातले पाहिजेत, नो डाऊट, पण कम्फर्टचा अर्थ काय ते डिफाईन स्वतःला करा. म्हणजे बाकीच्यांच्या व्याख्या सोडूनच द्या, स्वतःलाच डिफाईन करा की कम्फर्टच्या व्याख्या काय आहेत. किंवा जसं तू म्हणलीस की एखाद्या आश्रमात वगैरे जातो किंवा एखाद्या स्पिरिच्युअल ठिकाणी तुम्ही जाताय, तर तुम्ही तिथं कसे कॉस्ट्युम घातले पाहिजे. कारण प्रत्येक पेहरावाचा, जो आता मी स्वप्नीसोबत पण धोत्रावर जो पॉडकास्ट केला त्यामध्ये आम्ही थोडंसं डिस्कस केली होती गोष्ट, की प्रत्येक पेहरावाचा एक अर्थ आहे आणि त्या अर्थाच्या पलीकडे जाऊन अनर्थ करू नका, किंवा उगाचच काहीतरी वेगळं करायला जाऊ नका. ते आहेत. म्हणजे जीन्सची हॉट पॅन्ट तुम्ही ट्रेकिंग करताना जर कम्फर्ट म्हणून घालत असाल तर आय एम सॉरी, तुम्ही तुमचा मेन म्हणजे काय म्हणतो, तुमचा बेसिक थॉटच चुकलाय. जीन्स हे कापडच तुम्ही घातलं नाही पाहिजे ट्रेकला. बाकी ते शॉर्ट आहे, ते लॉंग आहे, ते मिड लेंथ आहे, तो सगळ्या बाजूलाच पाहिजे. पण हे कळत नाही. आणि हे सांगायला गेलं की मग तुम्ही बुरसटलेल्या विचाराच्या, तुम्ही मागच्या विचारसरणी, ठीक आहे, थँक्यू, काय हरकत नाही. हा सेन्स डेव्हलप झाला पाहिजे डेफिनेटली, की एक्झॅक्टली तुम्ही कुठल्या ठिकाणी कशा पद्धतीचे कपडे घालता. एक्झॅक्टली. आणि हे फक्त काय मुलींनाच लागू होतं असं नाहीये, हे मुलांच्या बाबतीत तीच गोष्ट आहे की तुम्ही लिटरली 3/4 घालून मंदिरांमध्ये जाताय, करताय. मग बरेचशे मंदिरं लिटरली तिथले जे काही संस्थातले जे काही लोक असतील ते तुम्हाला प्रवेश करूनच येत नाही. बरोबर. आणि मग नंतर तुम्ही व्हिडिओ बनवणार, हे करणार आणि ते करणार. दॅट इज रॉंग. तुम्ही मंदिरात जा, तुम्ही चांगला कपडा घाला ना, तुम्ही जीन्स पॅन्ट घाला, तुम्ही शर्ट अडकावा, हरकत नाही, पण ते पूर्ण घाला आणि जा. कारण त्या जागेचं ते एक काहीतरी महत्व आहे, तिथलं काहीतरी एक स्पिरिच्युअलिटी आहे, काहीतरी इम्पॉर्टन्स आहे, ते तुम्ही आपण पाळलं पाहिजे.
हे लोकांना कळत नाही. गोव्यामध्ये सुद्धा बिकिनी बॅन्स झाल्याच ना. इव्हन इंडियन मुली तिथे बिकिनी घालत पण नव्हत्या, त्या फॉरेनर्स, पण त्यांचं बघून जे इंडियन मुली त्या बिकिनी राईड्स मध्ये येत होत्या. दॅट इज नॉट अगेन आपली संस्कृती आणि बाकीच्या संस्कृतीचा पार्ट जरी म्हणला तरी तू माझं सरळ सरळ म्हणणं एकच आहे की आता तू मॉडेल आहे, तू तर प्रत्येक टाईपचे शूट केलेले आहेत, म्हणजे इंडो पासून वेस्टर्न वगैरे पर्यंत केलेले आहेत. किंवा तुझा पण तो एक किस्सा आहेच माझ्या नवऱ्याला चालतं तोपर्यंत. पण तो हा जो काही एक ओव्हरऑल कम्फर्टचा सीन आहे की तुम्ही जर ते कपडे घालताय आणि तुम्हाला जर स्वतःला 10 वेळा चेक करावं लागतंय तर मग तुम्ही कम्फर्टेबल नाही. हा सरळ सरळ म्हणतोय. तुम्ही एकदा घातलं ते घातलं, तुम्हाला ते कॅरी पण करता आलं पाहिजे. तुम्हाला कॅरी करायची अक्कल नाहीये, तुम्ही काहीतरी घातल्यावर 10 वेळा तुम्ही स्वतःच कॉन्शियस होणार. मग आपण स्वतःबद्दलच कॉन्शियस झाल्यानंतर आपली नजर भिरभिरते. मग नजर भिरभिरली की आपल्याला कळतं हा माझ्याकडे बघतोय, तो माझ्याकडे बघतोय, ती माझ्याकडे बघते. मग तिथं कॉन्फिडन्स डाऊन होणार. मग नंतर मग सोशल मीडियावर लेक्चर झाडत बसायचं की जनता अशी जन असं. करेक्ट. स्वतःला क्लिअर करा की मला काय जमतंय, मी कुठे का, मी जो ड्रेस घालतेय तो का घालतीये हे तुम्हाला माहिती पाहिजे, कुठे घालतीये हे क्लिअर पाहिजे. आणि देन मग त्याचे परिणाम काय होऊ शकतात जर तो तुम्हाला कुठे चुकीचं, तुमचं मन तुम्हाला सांगत असतं की नाही हे मी कपडे इथे नाही घातले पाहिजे, पण मला इंस्टाग्राम वरती फोटो टाकायचा. मग मी काय करणार, मी काश्मीरमध्ये जाणार आणि काश्मीरमध्ये त्या बर्फामध्ये बिकिनीमध्ये शूट करणार. आणि काहीच अर्थ नसतो. म्हणजे मी लिटरली तू काश्मीर पर्यंत पोहोचलीस, लेट नाईट वेडिंग शूट करून आलो. जेम रोड, एफसी रोड, म्हणजे वेडिंग सीझन मध्ये आता डिसेंबर मध्ये तर जवळपास रोज रात्री लेट व्हायचं यायला, 12-1 वाजायचे. कपल उभे असतात, फ्रेंड्स उभे असतात. सो मुलं तेवढे सेन्सिबल आहे, तेवढी अकलीचा भाग आहे की निदान बाबा मला थंडी वाजते, ठीक आहे. हुडी अडकवलेली असेल किंवा जॅकेट अडकवलेलं असेल, फुल पॅन्ट घातलेली असते, त्याच्या शेजारी त्याची गर्लफ्रेंड असते, मैत्रीण असते, जे कोणी असेल ते असेल. शॉर्ट पॅन्ट घातलेली, म्हणजे लिटरली त्याला मी गुड घालेन सुद्धा म्हणू शकत नाही, इतकी शॉर्ट असते ती. क्रॉप टॉप घातलेला आहे आणि टेम्परेचर डाऊन आहे. म्हणजे गाडीवर मी लिटरली 2-2 जॅकेट घालून गाडी चालवतोय तरी मला थंडी वाजते, माझ्या हात थिजायला बघतायत. आणि ती मुलगी तेवढ्या थंडीत तशी उभी आहे रात्री 12-1 वाजता त्या फ्रेंड सर्कलमध्ये. मग तेव्हा प्रश्न पडतो की हिला थंडी वाजत नाहीये का? म्हणजे मला सगळं मान्य आहे पण तुला थंडी वाजत नाहीये का, माझा हा बेसिक प्रश्न आहे. बरोबर आहे. आणि हे घडतंय. आणि हे फक्त त्या सोशल मीडियासाठी किंवा तो जो एक मी मॉडर्न आहे, मला मी खूप लिबरल आहे, हे जे सगळं दाखवण्याचा जो हा फालतू प्रकार आहे ना, तो त्याच्यातूनच चाललेला आहे. मग नंतर म्हणजे काही मुलींचे जे काही हेल्थ इश्यूज तयार होतात, पीसीओडी, पीसीओचं सगळ्यात मोठं रिझन हे की तुम्ही काय घालता काय नाही घालत. बाकीचं तर आहेच, इंटरनल हेल्थ आहेत, पण आउटर हेल्थही सांभाळणं खूप गरजेचं आहे. नाही आहे डेफिनेटली. म्हणजे तो प्रॉब्लेम सध्या आहेच आहे. तुम्ही आता मी सुद्धा स्विमसूट वगैरे घालते, पण मी कुठे घालते, मी मंदिरामध्ये जाताना किंवा मी जनरली माझ्याच फंक्शनला कुठल्या तरी आईच्या किंवा बाबांच्या जाती आहेत, मी फ्रेंड्सना भेटते, अशा वेळेला नाही. बीचवर एक्झॅक्टली स्विमसूट घाला, छोटे कपडे घाला, त्याबद्दल प्रॉब्लेम नाही. तुम्ही कुठे घालताय हे महत्वाचं. ओकेजन काय आणि ओकेजन, तुम्ही कुठल्या ओकेजनला ते छोटे कपडे वापरताय हे सेन्स जर असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही आरामात ते आणि तुम्ही कॉन्फिडन्स पण पाहिजे, तुम्ही तर कॅरी पण करता आलं पाहिजे तुम्हाला, की बिकिनी घालताय, स्विमसूट घालताय, तो तुम्हाला व्यवस्थित कॅरी करता आला पाहिजे. जर तुम्ही तो कॅरी करू शकत नसाल तर ते त्या फोटोमध्ये दिसतं, ते त्या व्हिडिओमध्ये दिसतं. आणि मग बाकीचे लोक बोलणारे आहेत ते तर वेगळेच असतात. ऑलरेडी स्त्री जातीला छोट्या कपड्यांवरनं बरंच ऐकावं लागतं, पण स्त्री जातीने पण थोडी ही काळजी घेतली पाहिजे की आपण कुठे कसे कपडे घालतो. आणि देन तुम्ही तुमची लाईफ एन्जॉय करा. काही नाही, तुम्हाला मनात आलंय ना मला हे घालायचंय, घाला, फक्त योग्य ठिकाणी योग्य ओकेजन बघून. बरोबर. आणि मग म्हणजे आता ठीक आहे, हा टॉपिक झालाच आहे, तर मग इम्प्रुव्हायझेशनवर जे आपण बोलत होतो, माझून असं काय की तुला वाटतं ते इम्प्रूव्ह होऊ शकतं? बघ, मला पर्सनली काय वाटतं, मी स्पेशली सांगेन की इम्प्रोव्हायझेशन मध्ये ना, भारतामध्ये आपल्याकडे जर समजा कॉस्ट कटिंग मध्ये पण फिरता येतं, पण लोकांना माहिती नाहीये. समजा मी गाडी चालवते, मला कार येते, मी कधी पण गाडी काढून जाऊ शकते, पण जे लोक अशा टाईपची रोड ट्रिप वगैरे करू शकत नाही किंवा ज्यांना ते कॉस्टली जातं, जे लोक रेल्वेने फिरतात, जे लोक फ्लाईटने फिरतात आणि कार अफोर्ड करावे तिथे जाऊन, तेवढे पैसे नसतात, तर आपल्याकडे जर
टू व्हीलर जसं गोव्यामध्ये रेंटवर मिळते ना किंवा कोचीनमध्ये मिळते तशी बाकीच्या केरळमध्ये नाही मिळत. ओके. तर मग कुर्गमध्ये नाही मिळत. बेंगलोर पासून रेंट करावी लागते आणि कुर्गला घेऊन जावी लागते. तर हे जे टू व्हीलर रेंटलचे जर आपल्याकडे अजून जर चालू झालं ना तर मला असं वाटतं अजून कॉस्ट कटिंग होईल. ओके. आपण बालीमध्ये फिरतो, आपण फुकेत क्राबीमध्ये जातो, तर हे टुरिझम बेस्ड देश आहे. तर इथे तिथे पोहोचून जे कॉस्ट कटिंग वाली लोक असतात, चीपेस्ट कॉस्ट मध्ये ज्यांना करायचं असतं, हे का ते देश प्रिफर करतात? कारण टू व्हीलर रेंटल आरामात येते आणि स्वतःला पाहिजे तसं फिरता येतं. काही त्या टूर ऑपरेटर बरोबर 9 वाजताच तो आला पाहिजे, 9 वाजताच फिरलं पाहिजे असं काही नाही. किंवा ती कॉस्ट पण कार हायर केली की डेफिनेटली त्याची कॉस्ट जास्त असणार. तू मग बाकी ग्रुप टूर जरी असेल तरी ती कॉस्ट जास्त असणार. पण हेच जर आपल्याकडे टू व्हीलर्स जर अजून थोड्याशा शहरांमध्ये अजून इंट्रोड्यूस झालं ना जर टू व्हीलर रेंटल, तर डेफिनेटली कपल सुद्धा डायरेक्ट ट्रेननी डायरेक्ट फ्लाईटने जाऊन आपली टू व्हीलर काढून फिरू शकतात. एक्झॅक्टली. सो हे अजून एक थोडंसं म्हणजे वॉशरूम्स आणि टू व्हीलर हे थोडंसं जर अजून झालं ना तर मग चीपेस्ट कॉस्ट मध्ये पण खूप चांगलं फिरता येईल. एक्झॅक्टली. कॉस्ट कटिंग होईल आपल्या ट्रिपची. ओके. सो मग बऱ्यापैकी इम्प्रूव्ह करायला जागा आहे. येस. सो ओव्हरऑल आपण बऱ्यापैकी आज डिस्कस केलंय. सो थँक्यू सो मच तू आलीस अँड वी होप की तू लवकरच आता लक्षद्वीपला भेट देशील. येस, होपफुली आपण तिकडे पॉडकास्ट शूट करू लक्षद्वीपबद्दल. नक्की. पण ट्रिप एन्जॉय केल्यानंतर एन्जॉय करा. आणि ते बोलता राहिलं होतं की फोटोग्राफी शिकत असताना ज्यावेळेस थेरोटिकल पार्ट झाला आणि ज्यावेळेस प्रॅक्टिकल करायचं होतं, एका लोकेशनला गेलो जे आमचे फोटोग्राफी टीचर होते, तर त्यांनी बघितलं आम्हाला सगळ्यांना पहिला अर्धा तास. त्यांनी सगळ्यांना परत एका जागेवर बोलवलं समोर. काय करताय म्हणे तुम्ही? कारण काय नवीन आहेत. बरं, सगळ्यांकडे काही कॅमेराज नव्हते, काहींकडे मोबाईल होते, फक्त ते असं होतं की तुम्ही बघा फोटो कसा काढायचा हे शिका, इक्विपमेंट सोडा. काय करता आता म्हणे किती फोटो काढले? म्हणे मी 10 काढले, मी 15 काढले, मी 5 काढले, मी 9 काढले. ते म्हणे एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवायची फोटोग्राफी करताना, ज्या वेळेस नेचर फोटोग्राफी करायला जाल, तुमच्याकडे 1 तास असेल ना, 50 मिनिटं फिरायचं, बघायचं सगळं आणि पुढच्या 10 मिनिटात 5 फोटो क्लिक करायचे. दॅट इज इनफ. कारण जोपर्यंत तुम्ही ते बघत नाहीये, ते समजून घेत नाही, ते सौंदर्य तुमच्या आत तुम्ही जोपर्यंत सामावून घेत नाहीये, त्याशिवाय तुम्हाला त्याची ब्युटी कळणार नाही. आणि जोपर्यंत तुम्हाला त्याची ब्युटी आतून कळत नाही, तुमच्या फोटोग्राफ्समध्ये, तुमच्या पेंटिंग्समध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही ते उतरवू शकत नाही. बरोबर. सो दॅट वॉज रिअली ग्रेट मेसेज फॉर अस. आणि त्यानंतर ठीक आहे, मला काही एवढं काही ॲनिमल फोटोग्राफी किंवा नेचर फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट नव्हता, पण ओव्हरऑल कुठेही गेल्यानंतर मला कधी इंटरेस्ट आला नाही फोटो काढण्यामध्ये. म्हणजे त्या लोकेशनला जाऊन तिथे स्वतःचे फोटोज काढणे किंवा त्या लोकेशनचे फोटो, एखादा फोटो काढला सगळं निघताना वगैरे, दॅट्स इट, इनफ. तर हे झालं. सो हे टुरिझम करताना ही गोष्ट लक्षात घेणं गरजेची आहे की तुमच्याकडे एक लोकेशन जर 1 तासभर तुम्ही फिरणार असाल तर पहिले 50 मिनिटं एन्जॉय करा. शेवटच्या 10 मिनिटात तुम्हाला जे काही फोटोज काढायचे, व्हिडिओज काढायचे ते काढा आणि या. पण गेल्यानंतर मला इथं पण काढायचं, मला तिथं पण काढायचं, मला तिथं पण काढायचं, हे करायची गरज नाही. तुम्ही इक्वली म्हणजे 90% तुम्ही ती जागा अनुभवली पाहिजे. एक्झॅक्टली. आणि 10% तुम्ही फोटो करायलाच हवं. म्हणजे तुम्ही गेलाय, तुमच्या मेमरीज आहे तर तुम्ही साठवल्याच पाहिजेत. ते आधीचे लोक करत होते, मे बी ते तेवढ्या प्रमाणात नव्हते करत. आपल्याकडे डिव्हाइसेस इझिली अवेलेबल म्हणून आपण करू शकतोय, त्याचा फायदा घेतला पाहिजे. बट त्याला एक काहीतरी लिमिट ठेवा आणि एवढे पैसे खर्च करताय, वेळ खर्च करताय, तर त्याचा आनंद घ्या, ते एन्जॉय करा. सो ऑन दॅट नोट अगेन थँक्यू सो मच. भेटूयात आपण परत. येस.